नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा. कमेंट करून सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर मस्तपैकी पूजा वगैरे सकाळीच झालेली आपली. त्याच्यानंतर आज मी खूप दिवसानंतर दुकानामध्ये धूप पण केलं होतं. पूजा झालेली आहे, सकाळचा दिवा अजून तसंच चालू आहे. आणि आता आली दुकानातून. स्वयंपाक बघूया काय रोज रोज. आता श्रावण महिना चालू झाला की हाच प्रश्न पडतो. जरी आपण ठरवलं नियोजन तरी कसं सकाळी वेगळी भाजी, संध्याकाळी वेगळी भाजी, दुपारी वेगळी भाजी, काय बनवायचं ते सारखाच प्रश्न पडतो. आणि रोज पण डाळ भात भाजी, म्हणजे डाळ आमटी आणि वरण ह्या दोन्ही गोष्टी खाऊन कसं वैताग येतो. कडधान्य पण खाऊन खाऊन. आणि कडधान्यामध्ये कसं मटकी मूग या लोकांना म्हणजे मोड आणूनच चांगले लागतात. तर आमच्या घरी मोड आलेलेच असतात जास्त करून. तर काळ्या वाटाण्याची मोड आलेली भाजी आहे. आणि आता बघूया आता काय बनवायचं ते ठरवलं नाही अजून. ठरवायचं बाकी आहे. भाज्या तर आपल्या तयार असतातच, फ्रीजमध्ये आता आहेत भाज्या. बघूया. तर आता गरमी पण एवढी वाढली ना की खूपच. म्हणजे आज एवढा पाऊस पडला, खूपच पाऊस पडला. आणि त्याच्यामुळे गरमी पण वाढली, थंडावा वाढतो. कवर तोडायचं काय, एक तर भेटत नाही त्याचा कवर. तर असं. आणि आजचा आपला विषय काय तर म्हणजे दुकान मी जे डेली माझ्या म्हणजे बरोबर घडतं ते मी तुम्हाला सांगते. जे मला तुम्हाला सांगण्याचं म्हणजे गरजेचं वाटतं, किंवा तुम्हाला पण हे विषय आवडत असतील. काही विषय खूप आवडतात तुम्हाला. त्याच्यासाठी म्हणजे कसं आपल्या टॉप मुवमेंटमध्ये जेव्हा मी चेक करते, तेव्हा ज्या मुवमेंट असतात ना त्या चेक करते, तेव्हा समजतं की ह्या असे व्हिडिओ म्हणजे लोकांना असे म्हणजे कसे एकदम हृदयापासून आवडतात. असे काय ते विषय म्हणजे त्यांच्याबरोबर घडलेले असतात. तसंच माझ्या दुकानात सकाळी किंवा संध्याकाळी एक आहे 72 वर्षाची अशी एक लेडीज, म्हणजे म्हातारीसारखीच अशी. तर ती येते. तिचं म्हणजे आपली काय ओळख नाही, बाळख नाही, काहीच नाही. आता तिला 2 मुलगी आहेत. आता एक मुलगा म्हणजे एक मुलगा तिचा आहे आणि एक असा म्हणजे नंदेच आहे. ननंद वारली, म्हणजे ननंद वारली तेव्हा तो लहान होता. तर आता दोघांचं लग्न करायचं. दुकानात येऊन असं बोलतात ना, आपण इकडे तिकडे अशी चौकशी करतो कोण मुलगी वगैरे. आणि आजकाल मुली मिळणं म्हणजे कसं खूपच बोलतात ना डेंजर काम झालेलं आहे. कारण एकतर कसं शिक्षण जास्त असतं कोणाचं, तर कोणाचं कमी असतं. आजकाल कसं माझ्यामध्ये तर रंगरूप न पाहता माणसाचा स्वभाव जर बघितला आणि 2 म्हणजे चांगली कमाई वगैरे घरदार चालवणार असेल तर व्यवस्थित असेल तर करायला काय हरकत नाही. पण आजकालच्या पिढींचं काय, माझ्या मुलांचं पण मी सांगते, आजकालच्या पिढींचं काही सांगू शकत नाही. कधी काय होईल ते असं आहे. मुलांचे कसे एकदम वेगवेगळे असे हौस वीज असे वेगवेगळेच होत चाललेले आहेत असं आहे. तर ती मुलांसाठी म्हणजे अशी एकदा येऊन बसलेली. मला स्वभाव खूप आवडला त्याचा असं. आणि कशी एकदम साधी राणी, एकदम बोलतात ना साधी राणी उच्च विचार, तसंच बोलू शकता. तर काय ठिकाणी म्हणजे सांगत होते की कसं आहे आपले राहणे वगैरे साधी असते की काय लोक बघा थारा करत नाहीत लगेच. काय म्हणजे काय लोक पैसेवाले असतात ते लोक बघा असे साधे राहणे दिसले की त्यांना काय म्हणजे उभं पण राहून देत नाही, लगेच हाकलतात वगैरे. आणि ती येते ना तेव्हा मला बरं वाटतं. असं मन मोकळं करते तिचं एकदम. म्हणजे 10-15 मिनिटासाठी येते आणि असं पूर्ण मन मोकळं करून दिवसभराचं काय तिचं घडतं जेवढं. कारण कसं आपण जेव्हा मन मोकळं करतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं ना. तसं ती येऊन माझ्या म्हणजे आमच्या लोकांशी येऊन मन मोकळं करते, बरं वाटतं एकदम. माझं म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की कोणी लहान मोठं काही नसतं. जर बोलतो ना आपण घर छोटं असो की मोठं असो, व घराला घर पण येतं ते घरातल्या माणसाने. तसंही आहे. पैसा वगैरे आज आहे आणि उद्या नाही, पण जेवढे आपले शब्द असतात ना तेवढेच गोड असतात. कारण कसं पैसा येतो जातो, लक्ष्मी बोलतात ना चंचल असते, ते लक्ष्मी येते जाते. पण जेवढे आपण 2 शब्द गोड बोलू तेवढंच राहतं, बाकी काहीच नाही. कारण मी